दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या लहानपणी आपल्या घरचे सर्वजण आपल्याला खूप शिस्त लावायचे. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी शिक्षासुद्धा असायची. रविवारी लवकर उठायचं, संडे स्कूलला जायचं, सकाळी शाळेला जायचं. प्रत्येक गोष्ट वेळेवर किंवा नीटनेटकी ठेवा. कधी उशिरा घरी आले, रात्र झाली तर आपल्याला ती शिक्षासुद्धा करायची, छडीसुद्धा मारायची. हाच प्रकार शाळेमध्ये सुद्धा होता. शाळेमध्ये मारल्यावर घरून कोणी शाळेत जात नव्हतं. शाळेत मारलं म्हणजे ते बरोबर मारलं असं घरच्यांना वाटायचं. आणि ही शिस्त त्या ठिकाणी होती. त्यावेळेस ती थोडी कठीण वाटायची, त्रासाची वाटायची. पण आज त्या शिक्षेमुळे आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होत आहे. आपण त्याचा फायदा आज त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये आज होत आहे. देव ही आपल्याला शिक्षेद्वारे शिकवतो. देव ही आपल्याला शिक्षा करतो. आपल्यावर कठीण प्रसंग येतात, कधी वचनाच्या द्वारे, कधी संदेशाच्या द्वारे तो आपल्याला शिकवत असतो, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. परंतु तरीही तो शिक्षाही करत असतो. आणि बघा, इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 6 ते 11 वचनामध्ये ह्यात परमेश्वराच्या शिस्तीचा हेतू का आहे, तो शिक्षा काय करतो, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. हिब्रूज चॅप्टर 12 अँड वर्स 6 to 11 ह्यामध्ये परमेश्वर का शिक्षा करतो हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यात असं लिहिलेलं आहे की प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांना तो शिक्षाही करतो. ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांना तो शिक्षाही करतो. आपले आईवडील सुद्धा आपल्याला शिक्षा करतात. याचा अर्थ असा नाही की ते आईवडील आपले शत्रू आहेत. पण जेव्हा ते आपल्याला आवडत नाही, बघा वचन 11 काय म्हणतं बघा, कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी ज्यास त्याचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. बघा, परमेश्वर शिक्षा करतो, त्रासाची वाटते, परंतु पुढे ते आपल्याला फायदेशीर आहे, आपल्याला ते लाभदायक आहे. देव आपल्यावर कधी कधी कठीण प्रसंग आणतो, कधी कधी परीक्षा आणतो, पण त्याद्वारे तो काहीतरी शिकवत असतो आपल्याला. प्रत्येक शिक्षेमागे, परीक्षेमागे त्याची काहीतरी योजना असते, त्याचे काहीतरी संकल्प असतात. समोर परीक्षा असते, पण त्याच्या मागे काहीतरी चांगलं असतं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिंथकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 32वा वचन. 1 Corinthians chapter 11 and verse 32. ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.